राज्याचं लक्ष लागलेलं आहे योगेश. जाणून घेत राहू अपडेट्स वेळोवेळी. तुर्तास धन्यवाद. आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत शरद पवार यांचं बारामतीमधलं निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत. या ठिकाणून आपले प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सागर, त्या ठिकाणी नेमकं काय वातावरण दिसतंय? कारण शरद पवारांनी आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं निमंत्रण सुद्धा दिलेलं आहे. काय नेमकी माहिती आहे? कशा पद्धतीने आयोजन करण्यात येत आहे? निकिता, आपण आता आहोत गोविंद बागेमध्ये. या ठिकाणीच खरं तर शरद पवार ज्या आहेत ते या आपल्या निवासस्थानी आहेत आणि काही वेळामध्ये त्यांचा जनता दरबार देखील या ठिकाणी सुरू होणार आहे. आपण पाहतोय त्यांच्या या गोविंद बाग परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे काही नागरिक आहेत ते आपल्या वेगवेगळ्या कामांसाठी या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात आणि भव्य असा जनता दरबार जो आहे तो काही वेळामध्ये सुरू देखील होणार आहे. मात्र निकिता, आपण पाहतोय की खरं लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजचा हा नमो महारोजगार मेळावा जो आहे तो बारामतीमध्ये पार पडतोय आणि यासाठी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन जे आहे ते महायुतीकडून या ठिकाणी होताना पाहायला मिळते. खरं तर शरद पवारांच्या बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्ये या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या नावाने महारोजगार मेळावा जो आहे तो होतोय. त्यामुळे कुठेतरी वोटर स्ट्राईक जो आहे तो या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून दिला जातोय की काय, अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण आपण पाहतोय लोकसभेच्या जागेवरून सध्या अनेक चर्चा सुरू आहेत. कारण सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना देखील पाहायला मिळेल अशी चर्चा सातत्याने होताना पाहायला मिळते. दोन्ही उमेदवारांनी इच्छा देखील व्यक्त केलेली आहे. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती आजचा हा महारोजगार मेळावा जो आहे, आजचा शासकीय कार्यक्रम आणि त्याचबरोबर आत्ताच्या राजकीय घडामोडी या सगळ्यांविषयी जाणून घेत राहू तुमच्याकडून. तुर्तास धन्यवाद. आणि या सगळ्या दरम्यान आणखी एक आजचा महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे बारामतीतील नवीन बस स्टँडचं सुद्धा आज उद्घाटन होणार आहे. या नवीन अत्याधुनिक सुविधांसह उभारण्यात आलेल्या बस स्टँडचं आज उद्घाटन होईल. नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमामध्ये ऑनलाईन पद्धतीनं आज बारामती बस स्थानकाचं उद्घाटन केलं जाईल. आणि याच ठिकाणून आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आहेत आपल्यासोबत. प्रदीप, जे ऑनलाईन उद्घाटन होणार आहे त्याची तयारी कशा पद्धतीनं आणि एकूणच बस स्थानकावर कोणकोणत्या सुविधा या ठिकाणी प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तेही आपण दाखवूया. निकिता, खरं तर अगदी बरोबर आहे. खरं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे नवीन बसस्थानकाचं उद्घाटन जे आहे ते नमो रोजगार मेळाव्यामध्ये ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. आपण पाहतोय की माझ्या बाजूला हे नवीन बसस्टँड पाहायला मिळतंय, ज्या बसस्थानकावरती जवळपास 50 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आलेला आहे. 80 गाड्या एकाच वेळी उभ्या राहू शकतील अशा पद्धतीचं फलाट जे आहेत या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. रूप झिंक पद्धतीचं हे संपूर्ण डिझाईन जे आहे ते आपल्याला नवीन बसस्थानकाचं पाहायला मिळतंय. 50 वर्षांची गॅरंटी जी आहे तीच खरं तर या संपूर्ण कार्यक्रमाची या संपूर्ण बस स्टँडचे असणार आहे. आणि आपण पाहतोय की ऑनलाईन पद्धतीनं या नवीन बस स्टँडचं उद्घाटन जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केलं जाणार आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आपल्याला बारामतीमध्ये पाहायला मिळणार आहेत. अजित पवारांचा खरं तर बसस्थानकाचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प होता. 2021ला या नवीन प्रकल्पाचं काम जे आहे ते सुरू झालेलं होतं आणि आज ते खरं तर नवीन बस स्टँड जे आहे ते आता सर्व सुविधांयुक्त पूर्ण झालेलं आहे, ज्याचं उद्घाटन आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जाणार आहे. व्यासपीठावरती शरद पवार सुद्धा उपस्थित असतील. मात्र आपण पाहतोय की हे नवीन बसस्थानक जे आहे ते अतिशय आकर्षक अशा पद्धतीची डिझाईन जी आहे ती याला करण्यात आलेली आहे. ओपन टू स्काय गार्डन या संपूर्ण खरं तर बसस्थानकाला असणार आहे. इथली बसण्याची व्यवस्था जी आहे ती सुसज्ज पद्धतीने असणार आहे. ऑनलाईन पद्धतीनं संपूर्ण स्क्रीनवरती ज्या गाड्या सोडण्यात येणार आहेत त्या खरं तर फलाटावरती आपल्याला पाहता येणार आहेत. अशा पद्धतीची सोयी सुविधा या संपूर्ण बस स्टँडमध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे. आज ज्यावेळेस या बसस्थानकाचं उद्घाटन होईल त्यावेळेस 2 गाड्या ज्या आहेत या ठिकाणी सोडल्या जातील. एक म्हणजे बारामती ते पुणे या मार्गावरती ह्या 2 बसेस ज्या आहेत, हिरकणी बसेस ज्या आहेत त्या सोडल्या जाणार आहेत. त्या बसेसला सुद्धा आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. 50 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेलं खरं तर हे नवीन बसस्थानक जे आहे हे अजित पवारांचा ड्रीम प्रोजेक्ट होता, ज्याचं उद्घाटन आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जात आहे. आणि आपण पाहतोय की हे नवीन बसस्थानक जे आहे अतिशय सुविधायुक्त असणार आहे. संपूर्ण राज्यामध्ये बारामती सारखं बसस्थानक नाही अशा पद्धतीचा दावा जो आहे तो केला जातोय. आणि आजपासून हे नवीन बसस्थानक खरं तर प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहे, त्याचं उद्घाटन आज होणार आहे. आणि आपण पाहतोय की समोर सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. बसस्थानकाला सुद्धा आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आणि याचं उद्घाटन आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. अगदीच प्रदीप, तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. दुसरीकडे आपण पाहतोय ज्या ठिकाणी आज प्रत्यक्ष कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी नमो महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी आसन व्यवस्था कशी आहे? सुरुवातीला एकनाथ शिंदे यांची आसन व्यवस्था, त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं या ठिकाणी आसन असेल आणि नेमकी कशा पद्धतीने या ठिकाणी आसन व्यवस्था आहे त्या संदर्भात आपण अधिक तपशीलवार जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून. योगेश, आपण पाहतोय कुणाची खुर्ची कुठे हे आपण सध्या तरी पाहतोय, मात्र अजित पवार आणि शरद पवार यांची आसन व्यवस्था नेमकी कशी असणार आहे आज बारामतीमधल्या या कार्यक्रमात तेही आपण एकदा दाखवूया.
आपण पुन्हा एकदा थेट बारामतीमध्ये जाणार आहोत, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष आज नमो महारोजगार मेळावा पार हॅलो, हॅलो, पडतोय. हॅलो. त्या ठिकाणून योगेश बोरसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. योगेश, आसन व्यवस्था कशी आहे त्याची दृश्य आपण पाहतो आहोत. अधिक तपशीलवार आपण प्रेक्षकांना दाखवूयात. राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची खुर्ची नेमकी कुठे असणार आहे? निकिता, नमो महारोजगार मेळाव्याच्या आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याच मंचावर मी आता आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी जी काही आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे, या ठिकाणी शरदचंद्र पवार यांची ही आसन व्यवस्था आहे. तर अगदी त्यांच्या शेजारी देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री यांची ही आसन व्यवस्था असणार आहे. तर त्यांच्या शेजारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मग उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ही आसन व्यवस्था. आणि आता आयोजकांनी या नेमप्लेट या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि आपण पाहू शकतो जी काही आसन व्यवस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या संदर्भातच राजकीय वर्तुळात चर्चा होत्या की अजित पवार आणि शरदचंद्र पवार हे जवळ बसतील की काय, त्यांच्यामध्ये किती अंतर असणार आहे, या सगळ्या संदर्भात चर्चा होती. आता ही आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अजित पवारांच्या शेजारी मंगल प्रभात लोढा यांची ही आसन व्यवस्था असणार आहे. तर त्यासोबतच मंत्री दिलीप वळसे पाटील, त्यानंतर मंत्री उदय सामंत यांची ही आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सध्या तरी जी काही प्रमुख अतिथी आहेत त्यांचीच ही आसन व्यवस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र इतर जे मान्यवर आहेत, अर्थात खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, त्यासोबतच सुनेत्र पवार सुद्धा विद्या प्रतिष्ठानच्या पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्यांची सुद्धा या ठिकाणी आसन व्यवस्था केली जाणार आहे. मात्र अद्यापपर्यंत त्यांच्या नेमप्लेट मात्र कुठल्याही आसनावरती लावण्यात आलेला नाहीये. त्यामुळे त्या नेमक्या कुठे असणार, कुठे बसणार आहे, त्यांची आसन व्यवस्था नेमकी कुठे असणार आहे हे अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाहीये. मात्र ज्या पद्धतीने शरद पवार यांची आसन व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि मगच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ही आसन व्यवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कारण ज्या पद्धतीने निमंत्रण पत्रिकेवरून जो काही वाद सुरू होता, अर्थातच निमंत्रण पत्रिकेमध्ये सुरुवातीला शरद पवारांचं नाव नव्हतं, नंतर पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाकडून ते नाव समाविष्ट करण्यात आलं आणि आज या कार्यक्रमाला स्वतः शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. आणि त्यामुळे अशा पद्धतीची ही आसन व्यवस्था आपल्याला या मंचावरती पाहायला मिळते. साधारणतः 11 वाजताच्या सुमारास या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर हे सर्व मान्यवर या ठिकाणी पोहोचतील. मात्र इतर जी काही आसन व्यवस्था आपण पाठीमागच्या बाजूला पाहतोय ती अर्थातच जिल्ह्याचे आमदार, खासदार, इतर लोकप्रतिनिधी यांच्यासाठी ही आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मात्र प्रमुख अतिथी जी आहेत त्यांच्यासाठी मात्र पुढची ही जी रांग आहे त्या रांगेत या सगळ्या प्रमुख अतिथींची आसन व्यवस्था या ठिकाणी असणार आहे. मात्र आता जी काही कुतूहल आहे, अर्थातच सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांची नेमकी आसन व्यवस्था कुठे असेल या संदर्भातले अजूनपर्यंत स्पष्टता या ठिकाणी आलेली नाही. कारण अजूनपर्यंत त्यांच्या नेम प्लेट या ठिकाणी लावण्यात आलेल्या नाहीये. त्यामुळे याबाबत स्पष्टता अजूनपर्यंत झालेली नाहीये. मात्र शरदचंद्र पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मात्र अधिक जाणून घेत राहणार आहोत. योगेश आपल्याकडून थोडंसं थांबवते. आपण जाणार आहोत बारामती बस स्थानक या परिसरामध्ये. अजित पवार आता बारामती बस स्थानकावर दाखल झालेले आहेत. अजित पवार यांच्या पुढाकारातनं बारामतीचं हे अत्याधुनिक बस स्थानक उभारण्यात आलेलं आहे. तब्बल 50 कोटींपेक्षाही जास्त खर्च या बस स्थानकासाठी देण्यात आला आणि त्यानंतर अत्याधुनिक अशा सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तर अजित पवार सध्या बस स्थानकाची पाहणी करतायत. आज नमो महारोजगार मेळावा कार्यक्रमाच्या दरम्यानच बारामतीच्या या अत्याधुनिक बस स्थानकाचं सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन केलं जाणार आहे आणि तत्पूर्वी अजित पवारांकडून या ठिकाणी पाहणी करण्यात येते. आपण पाहतोय अजित पवार हे बारामती बस स्थानकावर दाखल झालेत आणि याच ठिकाणून आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रदीप, आपण पाहतोय अजित पवार हे अगदी सकाळीच आज बारामती बस स्थानकाची पाहणी करतायत. जवळपास 50 कोटी रुपये खर्चून दादांनी हे नवीन बस स्टँडचं काम जे आहे ते पूर्ण केलेलं आहे. जवळपास 80 बसेस
एकाच वेळेस उभे राहू शकतील अशा पद्धतीचे बांधकाम करण्यात आलेलं आहे. अतिशय सोयीसुविधायुक्त अत्याधुनिक सुविधा ज्या आहेत त्या बसस्थानकावरती देण्यात आलेल्या आहेत आणि आज ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन होत आहे. व्यस्त कार्यक्रमामुळे मुख्यमंत्री हे खरं तर आज प्रत्यक्षात उद्घाटन करणार होते, मात्र ऑनलाईन पद्धतीनं नमो रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उद्घाटन जे आहे ते केलं जाते. मात्र संपूर्ण कामाची पाहणी करण्यासाठी अजितदादा या ठिकाणी पोहोचले आहेत. दरवेळेस खरं तर कामाचा आढावा जो आहे तो अजितदादांकडून घेतला जात होता. दर शनिवारी ज्यावेळेस अजितदादा बारामतीच्या दौऱ्यावरती असायचे त्यावेळेस दर शनिवारी येऊन तिथल्या बसस्थानकाची पाहणी, कामाची पाहणी जी आहे ते अजितदादांकडून केली जायची. मात्र आज आपण पाहतोय की नवीन ऑनलाईन पद्धतीनं बसस्थानकाचं उद्घाटन जे आहे ते होतंय. त्यापूर्वी अजितदादा जे आहे ते बस स्टँडवरती पोहोचलेले आहेत. त्या ठिकाणी संपूर्ण कर्मचाऱ्यांकडून माहिती जी आहे ते घेत आहेत. ऑनलाईन पद्धतीनं आज उद्घाटन जे आहे ते पार पडणार आहे. खरं तर अजितदादांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. जवळपास 50 कोटी रुपये या प्रकल्पासाठी खर्च करण्यात आलेले आहेत. वारंवार दादा खरं तर आपल्याला कामाची पद्धत माहिती आहे की म्हणजे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा इथले कर्मचारी आहेत त्यांना कामाची गुणवत्ता जी आहे ती तपासून पाहण्यासंदर्भात दादांकडून सूचना दिल्या जात होत्या आणि आज खरं तर आपण पाहतोय की सकाळी दादा जे आहेत ते कामाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण पाहतोय की दादा या ठिकाणी पाहणी करतायत आणि त्यानंतर आपल्याला ते माध्यमांची प्रतिक्रिया देतील. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथल्या बसस्थानकाची गुणवत्ता जी आहे ती सुद्धा दादांकडून या ठिकाणी तपासली जाते. हो बरोबर आहे प्रदीप, ही सगळी दृश्य आपण पाहतो आहोत. प्रत्यक्ष काम कशा पद्धतीनं पूर्ण झालेलं आहे त्याची पाहणी करतायत अजित पवार सध्या. किती लोक बसतील.